जहाज बुडू लागले की पहिल्यांदा जहाजातील हुंदीर पळायला लागतात. असे चित्र सध्या महाराष्ट्रात भाजपात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार येईल की नाही याबाबत शंकेचे वातावरण असल्याने अन्य पक्ष सोडून भाजपात आलेल्यांनी भाजपा सोडून पुन्हा परतीचा प्रवास सुरू केलाय. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका या पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात होणार आणि प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळेच राहणार असे पक्षाने स्पष्ट करताच भाजपाचे शेअर मार्केट गडगडायला लागले. भाजपात आलेल्यांनी परतीचा मार्ग पत्करला आहे. विशेष म्हणजे जाणाऱ्यांना थांबवू शकत नाही, त्यांना जाऊ द्या अशी हताश भूमिका घेऊन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दरवाजे स्वतःच्या हातांनीच उघडून दिलेत. त्यामुळे भाजपच्या संघटनेत मोठी खळबळ उडाली. लोकसभा निवडणुकीत जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांनी उभाट्यात प्रवेश केला होता. आता विधानसभेच्या तोंडावर कोल्हापूर कागलमधील मोठे नेते आणि राजघराण्यातील समरजित घाडगे यांनी भाजपला रामराम केला असून त्यांनी हातात तुतारी घेतली. तर इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनीही भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे घाडगे यांना भाजपने विधान परिषदेची ऑफर दिली होती, ती नाकारून ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात गेले. तर हर्षवर्धन पाटील यांना सहकार क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरील दिलेले पद सोडून ते भाजपला रामराम करणार आहेत. भाजपमध्ये येऊन अडगडीत पडलेल्या नांदेडच्या आणखी एका नेत्याने भाजपला रामराम ठोकलाय. माजी राज्यमंत्री डॉक्टर माधवराव पाटील किन्नाळकर यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत भाजपाला दोन मोठे झटके बसण्याची शक्यता असून माजी खासदार पूनम महाजन, माजी मंत्री प्रकाश मेहता हे दोघेही जण उभाट्यामध्ये जाऊ शकतात असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. तर मुलुंडचे माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे हे सुद्धा पुन्हा उभाट्यामध्ये जाऊन मुलुंडमधून आमदारकी लढतील अशी सूत्रांची माहिती आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.